नमस्कार, माझे नाव सुरांजल नितीन काळे आहे। मी वर्ग 5 मध्ये शिकतो। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे सुई। ही गोष्ट अनाथ विद्यार्थ्यांवर आधारित आहे। एक गाव होते, तेथे एक अनाथ आश्रम होते। त्याच गावाच्या राजाला खूप वर्षापासून मुलं बाळ नव्हते। त्यामुळे राजा आणि राणीने एके दिवशी नक्की केलं की आपण अनाथ आश्रम मध्ये जाऊन कोणत्याही मुलाला दत्तक घेऊन आणायचं आणि त्याचे पालन पोषण करून त्याला शिकवायचं। व ते दुसऱ्याच दिवशी एका अनाथ आश्रमामध्ये गेले। तिच्या अनाथ आश्रम मधले मुलं मुली इतके सुंदर आणि शिस्तप्रिय होते की त्यांना समजूच आलं नाही की आपण कोणत्या मुला मुलीला दत्तक घ्यायचं। तर त्यांना राजा आणि राणींना एक युक्ती सुचली। त्यांनी सगळ्या मुला मुलींना एक रुपया दिला आणि ते म्हणाले, 1 रुपयाहून अशी वस्तू आणा की ते तुम्हाला, मला आणि सगळ्यांना आवडेल। हे ऐकून सगळे निघून गेले। कोणी बिस्किट आणले, कोणी चॉकलेट आणलं, कोणी इत्यादी आणलं। परंतु त्याच्या अनाथ आश्रम मध्ये एक मुलगी राहत होती। त्या मुलीने एक सुई आणली। राजा म्हणाले, अगं बेटा, तू सुई का बरं आणली? तू खाऊ का बरं नाही आणलं? तर मुलगी म्हणाली, ही सुई अगर माझे कपडे, इत्याद्यांचे कपडे किंवा कोणाचेही कपडे फाटले तर मी या सुईने शिवू शकेल, परंतु खाऊ 5 मिनिटात पोटात जाईल आणि निघून जाईल। हे मुलीचं हे उत्तर ऐकून राजा आणि राणी खूप प्रसन्न झाले व त्यांनी त्याच मुलीला दत्तक घेतलं। या गोष्टीचा बोध असा आहे की आपण निस्वार्थीपणे काही काम केलं तर त्याचं यश आपल्याला मिळतेच। धन्यवाद।